मनी प्लांट या झाडाविषयी माहिती पाहतोय आपण। उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे मनी प्लांटची काळजी घ्यायची। उन्हाळ्यामध्ये मनी प्लांटची छान ग्रोथ होते आणि सावलीमध्येच वाढणारा हा प्लांट आहे आणि कोवळी सकाळची ऊन मात्र याला लागते। त्याच्यामुळे अति जास्त ऊन असलं की याच्यावर परिणाम होतो। याची पाने पिवळी पडायला लागतात आणि सुकायला लागते, नंतर कीड लागायला सुरुवात होते। तर कशा पद्धतीने काळजी घ्यायची, जिथे सावली असेल अशा ठिकाणीच मनी प्लांट उन्हाळ्यामध्ये ठेवला पाहिजे। खूप छान ग्रोथ होते त्याची आणि संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही वेळेस पाणी घातलं पाहिजे मनी प्लांटला। आणि आठवड्यातून एकदा तरी मनी प्लांट स्वच्छ पाण्याच्या स्प्रेनी धुवून काढायची सगळी पानं, म्हणजे अजून छान टवटवीत राहतो आणि हिरवागार असे पानं आपल्याला दिसतात त्याची। आणि पाण्यामधला जरी मनी प्लांट असेल तरी पण पाणी त्याच्यामधलं बदलवत राहायचं आणि तो पण मनी प्लांट छान स्प्रेनी स्वच्छ करून टाकायचा। त्याच्यामुळे त्याची पानं छान लवकर भराभर ग्रोथही होते आणि हिरवागार असा दिसतो। छोट्यातल्या छोट्या पॉटमध्ये सुद्धा आपण मनी प्लांटची एक काडी लावली किंवा एक पान आपण पाण्यामध्ये ठेवलं तर त्याला हळूहळू रूट यायला सुरुवात होते। आणि मनी प्लांटची अशी खूप काळजी आपल्याला घ्यावी लागत नाही। एकदा तो आपल्या बागेमध्ये झाला की त्याची अनेक कटिंगपासून आपण अनेक रोपं तयार करू शकतो। अगदी छोट्यातल्या छोट्या कटिंगपासून सुद्धा आपण मनी प्लांटचं दुसरं रोप तयार करू शकतो। पाण्यामध्ये जागा नसेल तर पाण्यामध्ये सुद्धा आपण छोटीशी अगदी कटिंग आपण लावली की त्याच्यापासून आपल्याला नवीन रोप तयार मिळतं। इथे दिसतंय तुम्हाला, या कटिंगला इथे मुळं आलेली आहेत। अशी कटिंग घ्यायची आणि पाण्यामध्ये घालून ठेवायची। त्याच्यानंतर त्याला हळूहळू त्याची प्रक्रिया होऊन त्याला छोटी छोटी मुळं यायला सुरुवात होते। इथे मी बॉटलमध्ये लावलेला आहे आणि याची ग्रोथ पहा किती छान झालेली आहे, खूप छान वाढलेला आहे। आणि या बॉटलमधलं पण पाणी मी बदलवत असते। याला भरपूर अशी मुळं आलेली आहेत, तुम्हाला दाखवते मी। इथे बघा किती छान मुळं आलेली आहेत। स्वच्छ पाण्यामध्ये मनी प्लांट वाढवायचा म्हणजे त्याची ग्रोथ छान होते आणि हिरवीगार अशी मोठी मोठी पानं आपल्याला मनी प्लांटची मिळतात। मनी प्लांटच्या वाढीसाठी आपण लिक्विडमध्ये काय देऊ शकतो आणि घरच्या घरी हा उपाय आहे। इथे मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये इथे दूध घालायचं आहे, अगदी नॉर्मल दूध घेतलेलं आहे मी इथे, आणि 2 चमचे मी 1 लिटर पाण्यामध्ये घालत आहे आणि मिक्स करायचं। आणि हे पाणी आपण आपल्या मनी प्लांटला महिन्यातून एकदा किंवा 2दाही आपण दिलं तरी चालते। इथे माझा हा मनी प्लांट मोठा आहे आणि जुना आहे, त्याच्यामुळे याला मी इथे 1 ग्लास घालणार आहे आणि ही जी छोटी छोटी रोपं आहे याला मी अगदी अर्धा ग्लास घालणार आहे। आता मी 1 ग्लास घालत आहे। इथे दूध मिक्स केलेलं पाणी आहे। याच्यापासून काहीही आपल्या मनी प्लांटला धोका होणार नाही, सुकणार नाही, वाळणार नाही, तर त्याची ग्रोथच खूप छान होईल। आणि इथे मी अर्धा ग्लास घालत आहे। हा छोटा पॉट आहे आणि छोटा मनी प्लांट आहे, त्याच्यामुळे इथे अर्धा ग्लास घालत आहे। आणि पाण्यामध्ये घालताना इथे 2 ते 3 चमचेच मी घालणार आहे, कारण हे रोप लहान आहे, त्याला सहन होणार नाही, त्याच्यामुळे घालताना थोडं प्रमाण कमी घालायचं। खूप छान ग्रोथ आणि आपल्या मनी प्लांटला याच्यापासून कॅल्शियम मिळतं आणि त्याची वाढ खूप छान व्हायला लागते। आणि उन्हाळ्यामध्ये पाणी देत असताना नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेसच दिलं पाहिजे। त्याच्यामुळे झाडाच्या मुळाशी गारवा राहतो आणि पानं आपली सुकत नाही। उन्हाच्या वेळी जर आपण पाणी घातलं तर झाड पटकन वाळून जातं। त्याच्यामुळे संध्याकाळी किंवा सकाळीच कोवळ्या उन्हामध्येच आपण झाडाला पाणी घातलं पाहिजे। जिथं थंडावा असेल तिथंच मनी प्लांट ठेवायचा, जेणेकरून त्याची पानं छान हिरवीगार राहतात, कुठलीही कीड लागत नाही।
याच्याशिवाय मनी प्लांटला आपण महिन्यातून एकदा किंवा दोनदा आपलं झाड किती मोठं आहे त्याच्यानुसार शेणखत हे घातलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ खूप छान होते आणि शेणखत आपल्याला पटकन मिळून जातं. जितकं जास्त जुनं शेणखत असेल तितकं त्याचं रोपावर छान परिणाम आपल्याला दिसून येतात आणि खूप छान ग्रोथ मनी प्लांटची होते. फार काळजी आपल्याला न घेता सुद्धा आपण आपल्या छोट्याशा बागेमध्ये किंवा छोट्या बाल्कनीमध्ये गच्चीवरती सुद्धा मनी प्लांट छान लावू शकतो. आणि घरामध्येही आपण पाण्यामध्ये बाऊलमध्ये सुद्धा छोटी कटिंग जरी ठेवली तरी त्याला हळूहळू मुळं यायला सुरुवात होते.